ठाकरेंची शिवसेना डॅमेज कंट्रोलसाठी आता सज्ज झाली आहे। ठाकरे स्वतः यामध्ये मैदानात उतरल्याचं बघायला मिळत आहे। आढावा बैठकांचं सत्र सध्या सुरू आहे। नेत्यांकडून राज्यभर आढावा घेतला जाणार आहे। शिंदेच्या शिवसेनेच्या मिशन टायगरला भेद देण्यासाठी ठाकरेंची नेमकी रणनीती काय आहे, बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। ऑपरेशन टायगर सुरू झालंय। ठाकरेंच्या शिवसेनेला एकामागोमाग एक धक्के बसतायत। मुंबई, कोकण आणि आता संपूर्ण राज्यातच शिंदेच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे। कोकणात राजन साळवींनंतर ठाकरेंचे एकमेव आमदार भास्कर जाधवांच्याही नाराजीची चर्चा सुरू आहे। शिंदेच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरचा पंजा ठाकरेंची शिवसेना खिळखिळी करतेय। मात्र डॅमेज कंट्रोलसाठी खुद्द उद्धव ठाकरे मैदानात उतरले। आउटगोईंग रोखण्यासाठी रणनीती आखायला सुरुवात झाली आहे। दर मंगळवारी शिवसेना भवनात नेत्यांची बैठक होणार। पक्षातील महत्त्वाचे नेते राज्यभरातील संघटनेचा आढावा घेणार। शिवसेना नेते राज्यभरात दौरे करणार आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं जाणून घेणार। येत्या काळात संघटनात्मक बदल सुद्धा अपेक्षित असल्याची माहिती आहे। पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेत सध्या 14 नेते, 43 उपनेते आणि 10 जण सचिव पदाची जबाबदारी सांभाळत आहेत। त्या सर्वांवर आता विशेष जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या। सुभाष देसाई, दिवाकर रावते, आदित्य ठाकरे, अनंत गीते, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, भास्कर जाधव, विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब, अरविंद सावंत, अंबादास दानवे, राजन विचारे, सुनील प्रभू। दरम्यान धनुष्यातून बाण सुटलाय। या बैठकांना काहीच अर्थ नाही अशा शब्दात शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी ठाकरेंना डिवचलंय। ज्या वेळेला वेळ होती त्यावेळेला त्याला करता आलं नाही। आता जर हातातून गेल्यानंतर सगळंच परत येईल असं सांगू शकत नाही आहे। कारण एवढी मेजॉरिटी आता आमची आलेली आहे की जेणेकरून त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांना आमच्या महायुतीमध्ये येण्याशिवाय पर्याय वाटत नाही। ते आमच्याबरोबर येतील, जे नाही येणार ते नाही येणार, ते त्यांच्याबरोबर राहतील। आम्ही कोणावरतीही जबरदस्ती करणार नाही। खासदार किती आहेत? जे काही 10-8 जे आहेत त्यातले 2-4 तर अब्सेंटच राहतात। आमदार किती आहेत? 20 आहेत। या सर्वांना काही एक दिवस देऊ शकत नाही। पण एकाला 20ला बोलवायचं, पुन्हा मग टांगते तलवार 25ला एकाला बोलवायचं। त्यांना आता फक्त एवढीच चाचपणी करायची की आपल्यापासून दूर किती लोक जात आहेत याची ते फक्त चाचपणी करण्यासाठी या बैठका बोलवत आहेत। या बैठकीला तसा काही अर्थ राहिलेला नाही। उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना पुन्हा एकदा रंगलाय। आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे। शिंदेच्या ऑपरेशन टायगरला ठाकरे कसा ब्रेक लावणार यावर महापालिका निवडणुकीच्या जयपराजयाची गणितं अवलंबून असणार आहे। तेजस्विनी तांदळेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।